माझं गाव गडिंग्लजपासून 5 किलोमीटर अंतरावरती काळभैरव हडलगे म्हणून आहे, तिथून मी करतोय. सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर 4-5 महिन्यापूर्वी मी पूर्णपणे आजारी होतो आणि महेश पाटील सर मला दवाखान्यामध्ये ऑपरेशन झालं होतं माझं. आणि बघायला येते वेळी त्यांनी मला 11.5 पेचं एक बॉटल आणि 9.5 पेचं 10 लिटरचा जार मला दवाखान्यामध्ये बघायला येते वेळी त्यांनी पाणी घेऊन आले होते आणि मला सांगितलं की सर तुम्ही ते पाणी असं यूज करा, त्यामध्ये तुम्ही रिझल्ट सांगा. त्यानंतर माझं ऑपरेशन इचलकरंजीमध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये झालं. त्यानंतर मी 1 महिना तिकडे इचलकरंजीमध्ये होतो. पहिला सरांनी दिलेलं जे पाणी होतं ते पहिले 8 दिवस. त्यानंतर मी इचलकरंजीला गेल्यानंतर परत माझा स्टॉप झाला. परत इचलकरंजीमधून 1 महिन्यानंतर परत मी ज्यावेळेला गडिंग्लजमध्ये आलो त्यावेळेला परत सर आमच्या घरी आले. परत मला पाण्याची बॉटल तिने घेऊन गेले. त्यानंतर माझी तब्येत थोडी कमी झाली. नंतर मी गडिंग्लजमधून जवळ 15-20 दिवस विकत घेऊन पाणी पितो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा रिझल्ट झाला तर माझे जवळजवळ 3 ऑपरेशन झाले होते. मला गेली 4 महिने खाली बसता येत नव्हतं. 3 ऑपरेशन होणे, बीपी आणि शुगर असल्यामुळं ती जखम कंटिन्यू हात वाढत झाली होती. शेवटी इथे केदार मेडिकल हॉस्पिटलला क्षारसूत्र केले आणि प्रत्येक 8 दिवसाला क्षारसूत्र ते धागा चेंज करावा लागला होता. कमीत कमी 7 ते 7 वेळा त्यांनी करायला सांगितलं होतं. पण सर म्हटले तुम्ही पाण्यावरती जोर करा सर, तुम्हाला रिझल्ट 100% येईल म्हटले. मी गडिंग्लजमधून पाणी घेऊन गेलो आणि बघायचं म्हणजे एक आश्चर्य म्हणावं लागेल की माझी बीपी शुगरच्या गोळ्या पण बंद झाल्या आणि जे 6 वेळा क्षारसूत्र काय लागत होतं ते 3 वेळा झालं आणि जवळजवळ माझे 60,000 ते 70,000 रुपये दवाखान्याचे वाचले. आणि ऑलरेडी दवाखान्याला 2 लाख रुपये घातल्यामुळं माझ्याकडे कॅश नव्हती की मशीन घ्यायसाठी म्हणून. पण ज्यावेळेला मी कोल्हापूरची मीटिंग आजऱ्याची मॉर्निंग क्लासची मीटिंग ज्यावेळेला बघितली सरासंग